नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2023 मध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत, जे की पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे प्रश्न आणि रिव्हिजन म्हणून ठरणार आहेत। त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न क्रमांक 1, 23 जुलै हा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा करतात। 23 जुलै हा दिवस डॅश डॅश म्हणून साजरा करतात। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रीय प्रसारण दिवस हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणाला भारतातील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणाला भारतातील कामगार संघटनेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळखले जाते? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 नारायणराव लोखंडे हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कोणते वर्ष मिलेट्स वर्ष म्हणजेच भरडधान्य तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे? संयुक्त राष्ट्रसंघाने खालीलपैकी कोणते वर्ष मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 2023 हे वर्ष मिलेट्स वर्ष म्हणून घोषित केले आहे। प्रश्न क्रमांक 4, सन 2023 प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडमध्ये महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला कितवा क्रमांक मिळाला होता? सन 2023 प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथील परेडमध्ये महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला कितवा क्रमांक मिळाला होता? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे? महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 48 हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे पुणे जिल्ह्यात डॅश डॅश येथे आहे। महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र हे पुणे जिल्ह्यात डॅश डॅश येथे आहे। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 आरवी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 कवी राजा बडे हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, दिल्ली येथील राजपथचे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आले आहे? दिल्ली येथील राजपथचे नाव बदलून कोणते नाव ठेवण्यात आले आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्यपथ हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, भारताने चंद्रयान 3 हे कोणत्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून अवकाशात प्रक्षेपित केले? भारताने चंद्रयान 3 हे कोणत्या अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून अवकाशात प्रक्षेपित केले? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, दरड कोसळून दुर्घटनेग्रस्त झालेले इरशाळवाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेले इरशाळवाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, SDRF म्हणजे काय? SDRF म्हणजे काय? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिले मधाचे गाव खालीलपैकी कोणते आहे? भारतातील पहिले मधाचे गाव खालीलपैकी कोणते आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 मांगर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 लोणावळा मुंबई ही योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, कुंभार्ली घाट कोणत्या शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट हा कोणत्या शहरांना जोडतो? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 कराड चिपळूण हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, जेल पर्यटन ही संकल्पना राज्यात सर्वप्रथम कोणत्या जेलमध्ये सुरू करण्यात आली आहे? जेल पर्यटन ही संकल्पना राज्यात सर्वप्रथम कोणत्या जेलमध्ये सुरू करण्यात आली आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 एरवाडा मध्यवर्ती कारागृह पुणे हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, सन 2023 मध्ये झालेली वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेचा यजमान देश कोणता? सन 2023 मध्ये झालेली वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेचा यजमान देश कोणता? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 भारत हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, भारत बायोटेक कंपनीने
तयार केलेली संपूर्ण स्वदेशी बनावटी कोविड-19 या रोगावरील लस कोणती? भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची कोविड-19 रोगावरील लस कोणती? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 कोवॅक्सिन हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. कृष्णा वारणा या नद्यांचा संगम कोठे झाला आहे? कृष्णा वारणा या नद्यांचा संगम कोठे झाला आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 हरिपूर हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचा वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 6 मार्च हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. इलेक्ट्रिक बसेससाठी घेतलेला पुढाकार व सार्वजनिक वाहतुकीसाठी प्रदूषणमुक्त यंत्रणा वापरात असल्याबाबत डॅश डॅश या शहराला C40 सिटीज ब्लूमबर्ग फिलान्गो प्रीज या पुस्तकाने गौरविण्यात आले आहे. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 पुणे मनपा हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. महिला प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक महागडी महिला खेळाडू कोण ठरली? महिला प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक महागडी महिला खेळाडू कोण ठरली? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 स्मृती मंधना हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. PM श्री योजना कशासाठी राबवली जात आहे? PM श्री योजना कशासाठी राबवली जात आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 सरकारी शाळांचे मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करणे हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 प्रियंका मोहिते हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. ॲक्वास्टिक हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे? ॲक्वास्टिक हे कशाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 ध्वनी लहरींचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे अगदी योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, हे होते पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न. याची PDF लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपण रोज घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, धन्यवाद.